पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद रामदास बाबा की जय। सब संतन की जय। पूजा करायचं नाही हे पाय हे चालू आहे की बंद आहे? पंथाचा आवाज पहा नाही आता बरोबर सध्या चांगला पहा आज एकादशी सर्वांना माहीत आहे. काही धरणारे आहेत, काही धरणारे नाहीत, काही हरकत नाही. आणि एकादशीच्या निमित्तानं आपण आज कोणतं गाव? आळंद. फक्त तिच्यावर वेलांटी लावली की दी होते, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही एवढे भाग्यवान आहे, फक्त वेलांटी लावा, आळंदचं काय होईल? आळंदी. पण तुमच्या डोक्यात शिरेल तर बरोबर आहे. तर आज ठीक आहे, या ठिकाणी आळंद या ठिकाणी आपण आपला हा एकादशीचा कार्यक्रम आपण काय बाईचं नाव? सत्यमामाबाई या बाईच्या घरी साजरा करत आहो. काय हरकत नाही, आनंदाची गोष्ट आहे. उद्यासुद्धा एकादशी सोडल्यानंतर उद्याची एकादशी म्हणजे आज उद्या बारस सोडायच्या वेळेला त्याच्या अगोदर हा सत्संग होईल पुन्हा डबल. आणि सत्संगानंतर जेवणाचा कार्यक्रम बरोबर आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. आज एखादं कोणी गैरहजर राहिलं कशाला? सत्संगाला, तर निदान उद्या तरी हजर राहा जेवायला. तर पहा, आज आपण सर्वजण एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी जमलो. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट हे आहे एकनाथी भागवत. ऐकून घ्या, हे आहे एकनाथी भागवत. म्हणजे एकनाथ महाराजांनी एकादश स्कंद म्हणजे हे जे भागवत आहे, भागवत भगवंतानं उद्धवाला सांगितलं. असे 11 स्कंद आहे. 11 म्हणजे किती? 11 स्कंद. एवढे पुस्तके किती आहेत? 11 आहेत. त्यापैकी हा एकादश स्कंद आहे. हा शेवटचा स्कंद आहे, 11वा. आणि हिच्यामध्ये सर्व ज्ञानाच्याच गोष्टी आहे. म्हणजे भगवंतानं उद्धवाला जो उपदेश केला तो संपूर्ण आध्यात्मिक विषय या 11व्या स्कंदामध्ये आहे. मग आता भगवंतानं उद्धवाला सांगितलं, बरोबर आहे. आता भगवंतानं उद्धवाला सांगितलं, मग उद्धवाला परमार्थाचा किंवा अध्यात्माचा अनुभव आला असेल का नसेल? बोलत जा. इथं प्रश्न उत्तर आहे, ठेवा फटकन. आता काही हे करायचं नाही. आला असेल का नसेल? आला असेल. कारण भगवंतानं ते ज्ञान उद्धवाला दिलं. आणि तेच त्यावरच टीका आमच्या एकनाथ महाराजांनी केली. म्हणजे एकनाथ महाराजांना सुद्धा भागवताचा अनुभव आला. म्हणजे भागवतामध्ये जे लिहून ठेवलेलं आहे त्यानुसार एकनाथ महाराजांना अनुभव आला. आणि त्या अनुभवातून एकनाथ महाराजांनी हा ग्रंथ लिहिला. कशाला काय हे करून राहिले? ते पंखा बंद सांग, अजून सांग. अजून हे इच्यात हे येऊन राहिलं, चित्र बरोबर येऊन राहिलं, तर आता ते झपले मारून राहिलं. हां, तरी मी मुख्य सांगून राहिले, बोलली नाही. ते चित्र हां येत नव्हतं. हां. तर ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, बरोबर आहे. आता ज्ञानेश्वर माऊलीचे गुरु निवृत्तीनाथ.
ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे गीतेवर टीका केली. म्हणजे जो अनुभव अर्जुनाला होता तोच अनुभव निवृत्तीनाथाच्या कृपेनं ज्ञानेश्वर माऊलींना आला. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. ग्रंथ संतांचं वाङ्मय हे अनुभवातून लिहिलं जाते, डोक्यातून लिहिलं जात नाही. आमच्या मनानं आम्ही किती बळबळ केली, किती मनामध्ये विचार आणले तरीसुद्धा आध्यात्मिक ग्रंथ, आध्यात्मिक वाङ्मय हे लिहिल्या जात नाही. त्याच्याकरिता अनुभवच पाहिजे. जगामध्ये परमार्थ कसा सुरू आहे? बिना अनुभवाचा. भाऊ तू म्हण, मग मी तुमच्या मागे म्हणतो. अनुभव नाही तिच्यात, फक्त म्हणा, फक्त म्हणा. हरिपाठ आम्ही म्हणतो, बरोबर आहे, नुसतं हरिपाठ म्हणतो, बरोबर आहे. ते काय आहे? वाचारंभन. वाचारंभन म्हणजे फक्त म्हणत राहा. पण तिच्या हरिपाठामध्ये काय आहे? हरिपाठामध्ये कोणता अनुभव आहे? तो अनुभव आम्हाला असावा का नसावा? आहे का? नाही, नुसतं म्हणणं सुरू आहे. अरे सारेच जण म्हणतात ना हरिपाठ. मग सांगा, तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले. मग नामामध्ये किती पावर आहे? तृण अग्निमेळे म्हणजे गवताला जर अग्नी लावला तर गवतही जळून जाते आणि शेवटी कालांतरानं अग्नीही विझून जातो. अग्नीमध्ये एवढी पावर आहे की ते काय करते? संपूर्ण गवताला काय करते? खलास करते. तसं भगवंताच्या नामात सुद्धा पावर आहे, शक्ती आहे. ते जन्म जन्मांतरीचे जे कर्म आहे हे कर्म बाद करते, नाहीसे करते, शिल्लकच ठेवत नाही. मग तुम्ही आपण जन्माला आलो, कशाकरता जन्माला आलो का नाही? तुम्ही आम्ही जन्माला आलो, आमचं कर्म शिल्लक होतं म्हणून जन्माला आलो. अरे कर्म जर शिल्लकच राहिलं नाही तर जन्माला यायचं? हां, मग हे कर्म जन्मांतरीचं कर्म आम्हाला बाद करायचं आहे, आम्हाला नाहीसं करायचं आहे. पुन्हा जन्माला यायचं कामच नाही. त्याच्याकरता नाम. किती बुवाला कळलं, किती कीर्तनकाराला कळलं, किती भागवतकाराला कळलं, किती सप्ते पारायण करणाऱ्याला कळलं? बोला बोला, कळलं काय? नुसतं करत राहा, चाललं. तुम्ही ते सांगतात, तुम्ही ऐकायचं. कीर्तन हा विषय अनुभवाचा आहे. कारण संतांची जे आम्ही अभंग कीर्तनामध्ये घेतो ते अनुभवातून घेतो. मग तो अनुभव आम्हाला यायला पाहिजे. आता बुवाला जर तो अनुभव नसला तर बुवा तुम्हाला काय सांगणार आहे? बोलत जा. हा बा, मी हातावर गूळ घेतला, हातावर गूळ घेतला आणि खाऊन राहिलो. आता तो गूळ मला कसा लागेल? कसा लागेल? आता तुम्ही गूळच खाल्ला नाही, तुम्हाला कसा लागेल? बोला ना, गोड लागेल काय? खाल्लाच नाही ना, मग ती चव कोणाला? खाणाराला, बरोबर आहे. हां, मग मला तो गूळ गोड लागला, याचा अर्थ काय? मी त्या गुळाचा अनुभव घेतला की गूळ गोड आहे. तुम्ही अनुभवच घेतला नाही. तुम्हाला कसा गोड लागेल? तो अनुभव घेतला काय? हां, मग असा अनुभव परमार्थात यायला पाहिजे. सर्वांना कळून राहिली माझी भाषा? हां, मग परमार्थ हा अनुभवाचा आहे, नुसता गप्पा करायचा परमार्थ नाही. ज्याला अनुभव आला असेल तोच उद्धरून जाईल. नामाचं महात्म्य किती गायलं? पंचरत्न हरिपाठातून 5ही संतांनी नामाचं महिमान गायलेलं आहे, नामाचा महिमा गायलेला आहे, बरोबर आहे. मग नेमकं नाम म्हणजे काय? माहीत नाही. कोणतं नाम घेतलं संतांनी? माहीत नाही. गुरु परंपरेतून कोणतं नाम आलं? माहीत नाही. संत परंपरेतून कोणतं नाम आलं? माहीत नाही. मग आम्ही तरणार कसे? आम्ही कसे तरणार? आणि तरण्याकरता तर हा मनुष्य जन्म आहे. हा जन्म गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला मनुष्य जन्म नाही.
या जन्मामध्ये आपल्याला तरावयाचं आहे आणि नामाशिवाय तरणोपाय नाही. म्हणून भगवंतांना सांगितलं गीतेमध्ये की बाबा रे, मी माझ्या अंतःकरणातील गुह्य गोष्ट तुला सांगतो. अर्जुना, माझ्या अंतःकरणातील गुह्य गोष्ट मी तुला सांगतो. मग गुह्य गोष्ट कोणती सांगितली? म्हटलं असेल काय, म्हण कृष्ण 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 म्हण, असं म्हटलं असेल. म्हटलं असेल काय कृष्णानं अर्जुनाला? असं म्हटलं असेल काय? नाही, असं नाही म्हटलं कृष्ण म्हण. काय म्हटलं? अरे बाबा, ज्या वेळेस अर्जुन शरण आला, कोणाला? भगवंताला, त्यावेळेस शरण आलेल्याला भगवंतानं उपदेश केला आणि हे नाम दिलं गुह्यातलं गुह्य. बरोबर आहे? आणि हे गुह्य नाम दिल्यानंतर त्याला स्वरूपाची ओळख झाली, आत्मस्वरूपाची ओळख झाली. ज्ञान गूढ गम्य, ज्ञानदेवा लादले आणि निवृत्तीनं जे दिले. मग निवृत्तीनाथानं हेच ज्ञान दिलं. स्वामी रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना हेच ज्ञान दिलं. एकनाथ महाराजांना स्वामी जनार्दनाकडून हेच नाम मिळालं. बरोबर आहे? आणि म्हणून ते संत वाङ्मय लिहू शकले. बरोबर आहे? आता सांगा, मागे उदाहरण दिलं होतं मी, तुम्हाला आठवते का नाही काय माहीत. तुमच्या पासबुक या पोरीनं काढले असेल. पासबुक आहे तुमच्या नावावर? हां, आहे. तुमचं काही खरं नाही, या पोरीनं आहे. तुम्ही पासबुक काढलं आणि त्या पासबुकामध्ये समजा 10,000 रुपये आहे. पोस्टात जाऊन, बँकेत जाऊन तुम्ही पासबुक काढता की नाही? त्या पासबुकामध्ये तुमचे 10,000 रुपये आहे आणि पासबुक कोणाजवळ आहे? तुमच्याजवळ आहे. तुम्ही काय सांगता? हे बा, माझ्या पासबुकामध्ये 10,000 रुपये, माझ्या पासबुकामध्ये 10,000 रुपये आहे का नाही? खरं का खोटं? बोला ना. हां, खरं आहे. कारण तुम्ही 10,000 रुपये भरले आणि त्याची नोंद तुमच्या पासबुकात आहे. म्हणजे तुमच्या नावावर 10,000 रुपये आहे. हे बरोबर आहे? आता जर तुम्हाला त्याच्यामधले 3,000 रुपये पाहिजे असतील, 3,000 रुपये त्या 10,000 रुपयामधले जर पाहिजे असतील आणि तुम्ही जर त्या पासबुकाचं पारायण करत बसले, हे पासबुका मला 3,000 रुपये दे, मला 3,000 रुपये दे, हे पासबुका मला 3,000 रुपये दे, मला अर्जंट काम पडलं, मला 3,000 रुपये दे, ते पासबुक तुम्हाला 3,000 रुपये देईल का? बोला बोला बोला, बोलत का? देईल का? नियम काय आहे? ते पासबुक घ्यायचं, बरोबर आहे, बँकेत जायचं, फॉर्म भरायचा आणि मग कॅशियरकडे जायचं आणि कॅशियर तुम्हाला 3,000 रुपये दिले. किती 1,000 रुपये देईल कॅशियर तुम्हाला? 3,000. मग पैसे बँकेत होते का नाही? मग तुम्हाला त्या पासबुकानं 3,000 रुपये दिले काय? पैसे घेण्याकरता कुठं जावं लागलं तुम्हाला? कॅशियरकडे. तसं ज्ञानेश्वरी आणि भागवत हे म्हणजे ज्ञानेश्वरी आणि भागवत देव दाखवतो असं नाही. ज्ञानेश्वरी आणि भागवत देव दाखवतो, दाखवत नाही असं नाही, दाखवतो. पण देव संताकडे आहे. देव संताकडे आहे. संतांना शरण गेले तरच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. बरोबर आहे? मग तुम्ही याचे कितीही पारायण केले, बरोबर आहे, तरी देव भेटणार नाही. तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही. अनुभव पाहिजे, संताकडे जा, तुम्हाला अनुभव येईल. आणि जर अनुभव येत नसेल तर तो संत नाही. बरोबर आहे? संत हा अनुभव आणून देतात. संताकडे अनुभव आहे, बाकीच्याकडे अनुभव नाही. अनुभव हा संतच आणून देतील. बरोबर आहे? आणि म्हणून संताचा महिमा साऱ्या जगानं गायलेला आहे. बरोबर आहे? ज्ञानेश्वरी आणि भागवत देव दाखवत नाही असं, देव आहे ना, आहे ना, ह्याच्यात आहे. पण देवाची भेट घ्यायची असेल तर तुम्हाला संताकडे जावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला ज्ञानेश्वरी भागवत कळेल, नाही तर कळणार नाही. बरोबर आहे? असा हा नामाचा महिमा. तुझ्या नामाचा महिमा काय? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. पहा,
तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. हे भगवंता, तुझ्या नामाचा महिमा तुलाही कळत नाही. भगवंताच्या नामाचा महिमा भगवंतालाही कळत नाही. सांगा, तुम्ही काय म्हणाल? काही बुवा आहे हा, काही सांगत बसतो, काही सांगत बसतो. भगवंताच्या नामाचा महिमा भगवंताला कळणार नाही, काही फोका मारता तुम्ही, असं तुम्ही म्हणाल की नाही? पण खरं आहे ते. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. भगवंताच्या नामाचा महिमा एवढा आहे की तो भगवंताला सुद्धा कळत नाही. मग आता कसं? आता तुम्हाला कसं कळत नाही बुवा? आता तुम्हाला सांगतो. शरीर तुमचं, हातपाय डोळे तुमचे, नाक कान हातपाय सर्व सर्व तुमचं, हा संपूर्ण देह तुमचा. आता मला एक सांगा, तुमच्या अंगावर केस किती? मोजा, सांगा सांगा. हे बा, शरीर कोणाचं? तुमचंच. मग सांगा तुमच्या अंगावर केस किती? बोला बोला. मोजता येईल काय? मग शरीर कोणाचं मोजता येईल, सांगता येईल? तसा भगवंताच्या नामाचा महिमा भगवंताला सुद्धा सांगता येत नाही. पण पायाचा एक केस जरी ओढला, पायाचा एक केस, किती केस आहेत अंगावर सांगता येईल काय? एक केस जरी ओढला तरी काय होते? त्याची आपल्याला जाणीव होते. ऐ का पायाचा केस ओढतो रे? जाणीव होती की नाही तुम्हाला? समजते की नाही पायाचा केस ओढला म्हणून? बरोबर आहे. तसं भगवंताचं एकदा जरी नाम घेतलं तरी तुमच्या जीवाचा उद्धार होतो. मग असं नामस्मरण करत राहिलं काय होईल? जीवाचा उद्धार होणार नाही? जीवाचा उद्धार होणार नाही काय? जीवाचा उद्धार होणारच, गॅरंटी. म्हणून नामाचा महिमा संतांनी गायलेला आहे. त्या संबंधीचंच आपल्याला या ठिकाणी एकनाथी भागवतामधला 14वा अध्याय तिच्यामधला 22वा श्लोक, या श्लोकाचं आपल्याला थोडक्यात वर्णन करायचं आहे. पहा, भगवंत उद्धवाला सांगतात, लिहून ठेवलेलं कोण? एकनाथ महाराजांनी. बरोबर आहे. भगवंत उद्धवाला सांगतात, माझ्या भक्तीशिवाय कोणतेही कर्म किंवा आचरण करणे हा केवळ भ्रम आहे. भ्रम म्हणजे सपन, सपन म्हणजे येळपटपणा, भ्रम म्हणजे म्याळसारखं होणे. काय? जर भगवंत म्हणता की भगवंत म्हणतात, जर माझी भक्ती नसेल तर तुम्ही कोणतंही कर्म करा, कशाचंही आचरण करा, तो भ्रम आहे. भ्रम आहे, काही फायदा नाही त्याचा. मी म्हणत नाही बरं, मला बोलायचं नाही. कोण लिहून ठेवलं? एकनाथ महाराजांनी. कोणाच्या तोंडचे शब्द? भगवंताच्या तोंडचे शब्द. कोणी खोळायच्यातलं एक शब्द तो खोळा, मग पाहतो सोय. खोळल्या जाईल. मग जर तुमच्याजवळ जर भक्ती नसेल आणि तुम्ही कोणतंही आचरण करत असेल किंवा कोणतंही कर्म करत असेल तर त्या ठिकाणी भ्रम आहे, हे लक्षात ठेवा. कारण का भ्रम आहे? कारण त्यामध्ये माझ्या भक्तीचा मार्ग चुकतो. भक्तीच नाही ती. अरे भक्तीचा मार्ग चुकला, कारण तुम्हाला भक्तीच माहीत नाही ना. भक्तीचा मार्ग चुकला, तुम्ही दुसऱ्याच रस्त्यानं चालले आणि धर्माचा परिणाम अधर्मात होतो. करायला जाता धर्म, होतो अधर्म. करायला जाता पुण्य, होते पाप. लक्षात घ्या. कारण भ्रम निर्माण झाला. कारण आपल्या ठिकाणी भक्तीच नाही. कोणा बुवा म्हणत असेल की भक्ती नाही, असं कसं म्हणता तुम्ही? आणा त्या बुवाला माझ्याजवळ, सांगतो मी कशी भक्ती नाही. तर कीर्तन करायला आणा, भागवत करायला आणा. मग भक्ती कशाला म्हणतात हे तुम्हाला पुढे कळेल. बरोबर आहे. मग जर भक्ती नसेल, माझ्या भक्तीशिवाय तुम्ही जे काही कर्म कराल किंवा आचरण कराल त्यामध्ये माझा भक्तीचा मार्ग चुकतो आणि धर्माचा परिणाम अधर्मात होतो. ऐकून घ्या. हे पहिलं वाक्य लक्षात आहे काय? किती वाक्य आहे? पहिलं. तुम्ही 10पर्यंत आकडे येतात का तुम्हाला? 10पर्यंत मोजता येते काय? हां, एक. आता पुढचं सांगतो. किंवा माझ्या भक्तीशिवाय
माझ्या भक्तीशिवाय सत्य भाषण करणे ते सुद्धा जलमांधाप्रमाणे समजावे. सत्य भाषण करणे ते सुद्धा जलमांधासारखं आहे, कारण त्यात भक्ती नाही ना. अरे तुम्ही कितीही खरं बोल, जन्मल्यापासून मरेपर्यंत तुम्ही खरं बोलत असले तरी जलमांधासारखं आहे. का? कारण तुम्हाला भक्तीच कळत नाही, कारण तुमचा भक्तीचा मार्ग सुकला, कारण तिच्यामध्ये भक्ती नाही. कारण तुम्ही आतापर्यंत जे बोलले खरं ते फक्त संसाराकरता बोलले. काय काय झालं? टेकून बसा ना, नाही तर पुढे बघा. हां, कितवं आहे हे? दुसरं. पहा, माझ्या भक्तीशिवाय बरोबर आहे सत्य भाषण करणे तेही जलमांधाप्रमाणे समजावे. हां, का? कारण त्यात पदोपदी प्रमादच होत असतात. खरं खोटं समजत नाही आणि आपण अधप्पाताला जात आहो, बरोबर आहे, याची बाधकता तो पाहत नाही. आपण अधप्पाताला जात आहो, आपला अधप्पात होऊन राहिला, आपण नरकाला जात आहो हे तो पाहतच नाही. बोलून तर आला खरं, बरोबर आहे, पण भक्ती नाही. जन्मांधासारखं आहे. जन्मलेल्या मुलाला काही समजते का हो? काही समजते काय? समजलं तरी दिसतच नाही त्याला. जन्मापासून तो कसा असतो? आंधळा असतो, त्याला काही समजत नाही. तसं सत्य भाषण आहे, बरोबर आहे. माझ्या भक्तीशिवाय सत्य भाषण करणे हेही जन्मांधाप्रमाणे समजावे आणि त्यात पदोपदी प्रमादच होत असतात आणि आपण अधप्पाताला जात आहोत याची बाधकता तो पाहत नाही. अधप्पाताला जाऊ, अधप्पाताला म्हणजे वाईट मार्गाला किंवा नरकाला, याची बाधकता तो पाहत नाही, समजतच नाही त्याला. किती झाले? बोलत जा. 2 झाले. आता तिसरं सांगतो. हां, तुम्ही झोपता म्हणून सांगू राहिलो मी. तिसरं सांगतो. भक्तीशिवाय, पहा, भक्तीशिवाय दयेची थोरवी वर्णन करणे. पहा, भक्ती नाही, नुसती दया दाखवून राहिले, करुणा दाखवून राहिले जगावर. भक्ती नाही ना. तुम्ही किती करुणा कराल, किती दया दाखवाल, किती तुम्हाला कीव येईल जगाची, एखाद्या जीवाची, पण त्याचा फायदा नाही. का? कारण भक्ती नाही. जर भक्ती नसेल आणि तुम्ही कितीही दयेची थोरवी वर्णन केली, कितीही दयेसंबंधी लोकांजवळ बोलले, बरोबर आहे, ही थोरवी वर्णन करणे म्हणजे ज्याप्रमाणे पुरुषाशिवाय त्याची सुंदर स्त्री असते. पहा, दयेची थोरवी वर्णन करणं, ज्याशिवाय पुरुषाशिवाय त्याची सुंदर स्त्री, पुरुषच नाही आणि सुंदर स्त्री आहे. पुरुषाशिवाय त्याची सुंदर स्त्री, पुरुषच नाही आणि सुंदर स्त्री आहे. बरं, आहे तर आहे, त्यातल्या त्यात ती विधवा आहे. ऐकून घ्या, दयेची थोरवी. हां, म्हणून ते सर्व धर्मकृत्यांना वर्ज्य असते. कोणत्या धर्मकृत्यामध्ये ती चालत नाही, बरोबर आहे. अशी दयेची थोरवी आहे. जर भक्ती नसेल तर भाषाकडून राहिली काय? म्हणजे महत्वाचं काय याच्यात? महत्वाचं काय आहे? भक्ती. भक्ती हे महत्वाचं आहे. मग जर भक्ती नसेल तर हे असं होते. मी नाही सांगत तुम्हाला, स्वतः भगवंतानं उद्धवाला सांगितलं आणि आमच्या एकनाथ महाराजांनी लिहून ठेवलं. मी तुपवाला फक्त वाचून दाखवून राहिलो, त्याचा अर्थ सांगून राहिलो, बरोबर आहे. पुन्हा वाचून दाखवतो. भक्तीशिवाय दयेची थोडी वर्णन करणे म्हणजे ज्याप्रमाणे पुरुषाशिवाय त्याची सुंदर स्त्री असते आणि ती विधवा असल्यामुळे सर्व धर्मकृत्यांना वर्ज्य असले, त्याप्रमाणे दयेची अवस्था असते. तशी दया आहे.
तशी दयेची अवस्था आहे. किती झाले? का? कारण एवढं मोठं करतो तरी त्या ठिकाणी भक्ती नाही. किती झाले? पहिले काय सांगितलेलं आहे? कर्म अकर्म होते. दुसरं खरं बोललं तरी ते खऱ्याचं खोटं होते. तिसरी गोष्ट दयेची थोरवीसुद्धा ती दया उत्पन्न, त्या ठिकाणी दया उत्पन्न होत नाही, कारण त्या ठिकाणी माझी भक्ती नाही. झाल्या 3 गोष्टी कळल्या. आता पुढचं, माझ्या भक्तीशिवाय म्हणजे माझी भक्ती जर नसेल तर ती विद्या केवळ अविद्या आहे. विद्या ती अविद्या. तुमच्या ठिकाणी जी विद्या आहे ती अविद्या आहे. तुमच्या ठिकाणी जे ज्ञान आहे हे अज्ञान आहे. मग कोणती विद्या आहे तुमच्याजवळ? सांगा ना. हरिपाठ आध्यात्मिक विद्या आहे की तुमच्याजवळ? हरिपाठ आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, आपण हे करतो ते करतो, पूजापाती जप तप तर अर्थ तीर्थयात्रा अमुक टमुक हे सर्व करतो की नाही? करतो की नाही? हां, ती जी विद्या आहे ही विद्याच अविद्या होऊन जाते. भक्तीच नाही. विद्येचा परिणाम अविद्येमध्ये होतो. मग विद्या शिकून तरी काही फायदा आहे काय? बोला ना. काही फायदा आहे? काहीच फायदा नाही. कारण भक्तीशिवाय जी विद्या ती केवळ अविद्या होय. ज्याप्रमाणे कशी अविद्या होते पहा. कावळा चंद्राला ओळखत नाही. आतापर्यंत कावळ्यानं चंद्राला कधी ओळखलं नाही. अगदी त्याचप्रमाणे ते माझ्या आत्मबोधाला ओळखत नाही. असा जो मनुष्य असतो तो माझ्या आत्मबोधाला ओळखत नाही. आत्मबोध, तुमच्या ठिकाणी जो आत्मा आहे त्या आत्म्याची ओळख म्हणजे आत्मबोध. त्या आत्म्याचा बोध होणं म्हणजेच ते नाम मिळणं, त्यावेळेस त्याला भक्ती म्हणतात. कारण आत्मबोध माहीतच नाही. जवबरी अर्जुना, ऐकून घ्या, जवबरी अर्जुना तो बोधू भेटे ना मना. अरे बाबा अर्जुना, जोपर्यंत तो बोध भेटत नाही ना, बोध म्हणजे काय? तुम्हाला जे मिळालेलं आहे ते नाम, त्याला बोध म्हणतात किंवा त्याला अनुग्रह म्हणतात. बरोबर आहे? जवबरी अर्जुना तो बोधू भेटे ना मना, तववरी इया साधना भजावे लागे. बाकीचे साधनं काय करायची? जप तप व्रत तीर्थयात्रा दानधर्म सरथप्ते पारायण पूजापाती हे कोटपर्यंत, जोपर्यंत तो बोध भेटत नाही तोपर्यंत. एकदा तो बोध भेटला की बाकीचं काहीही करायची आवश्यकता नाही. मग त्याला समजते की भक्ती काय आहे. तोपर्यंत भक्ती कळतच नाही. ऐकून राहिले सर्व? कोणी झोपत नाही ना? हां, झोपत असेल तर सांगा. हां, मग भक्तीशिवाय जी विद्या ती केवळ अविद्या होय. ज्याप्रमाणे कावळा चंद्राला ओळखत नाही त्याप्रमाणे ते माझ्या आत्मबोधाला ओळखत नाही. स्वतःची स्वतःला ओळख होणं म्हणजे जीवाचा उद्धार. मी आत्मा आहे हे कळणं म्हणजे जीवाचा उद्धार. मग मी आत्मा आहे केव्हा कळेल? नामाशिवाय कळणार नाही. त्या आत्म्यामध्ये आनंद केव्हा निर्माण होईल? मी आत्मा आहे हे कळलं की त्या आत्म्याचा आनंद तुम्हाला तुमच्या आतमध्ये निर्माण होईल. लक्षात घ्या, आत्म्याचा अनुभव आल्यानंतर आमच्या तुकाराम महाराजांना सांगितलं, काय सांगितलं? सुख घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे. ऐकून घ्या, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, गळगळ गळगळ डोळ्यातून हृदय प्रगटे रामरूप. ज्या वेळेस भगवंत तुमच्या हृदयामध्ये येऊन बसतो त्यावेळेस त्याचा कंठ दाटून येतो, डोळ्यामध्ये गळगळ अश्रू येतात. बरोबर आहे? हातपाय थरथर कापतात.
नाही काय, तो ओक्साबोक्षी रडतो, त्याचं वर्णनसुद्धा भागवतात आहे. तुम्हाला किती वाचून दाखवू, सर्व याच्यात. हां हां तर आपलं काय चालू होतं, भक्ती कशाला म्हणतात. गाळव चंदनाचे ओझे वाहतो, हे सर्वांना माहीत आहे. गाळव चंदनाचं ओझं वाहतो. गाळवाच्या पाठीवर चंदनाचं ओझं, चंदनाचा वास येते की नाही, चंदनाचा वास येते की नाही. इथं जर चंदन उगाळलं तर संपूर्ण घरामध्ये त्याचा स्वाद चालतो का नाही. गाळवाच्या पाठीवर चंदनाचं ओझं. पण ते गाळव काय करते, त्या चंदनाच्या सुवासातील रहस्य त्याला समजत नाही. असते गाळवाच्या पाठीवर चंदनाचं ओझं, तो इकडे तिकडे पाहतो, हुंकतो, पण चंदनाचा वास कुठून येतो ह्या त्या गाळवाला समजत नाही, कारण जाणून बुजून गाढव. कळलं काय. पुन्हा दुसरं सांगतो. मृगनाभी कस्तुरी, मृगनाभी कस्तुरी, मृग जंगल भटकत जाय. अरे मृगाच्या नाभीत म्हणजे बेंबीमध्ये कस्तुरी असते, माहिती आहे का तुम्हाला. मृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते आणि ती कस्तुरी एकदा फुटली की त्याचा एवढा घमघमाट सुटतो, एवढा वास येतो, एवढा घमघमाट वास येतो की तो मृग वेळ्यासारखा धावतच सुटतो. इकडे जातो, तिकडे जातो, तिकडे जातो, तिकडे जातो, तिकडे जातो, हुंगत बसतो. पण हा वास कोठून येतो त्याला कळतच नाही. आणि वास कुठून येतो त्याच्या आपले कस्तुरी कुठे आहे त्याच्या आतमध्ये, आणि ढूंढतो कुठं. मृगनाभी कस्तुरी, मृग जंगल भटकतच आहे, पर सबके हृदय में राम है, पर मूर्ख न समजाय. अरे सर्वांच्या हृदयात राम आहे, पण मूर्खाला कळत नाही. हो, आता मी म्हटलं काय, कोण म्हटलं, संताचे बोल आहे. सबके हृदय में राम है, प्रत्येकाच्या आतमध्ये राम आहे. जो आत्मा आहे त्या आत्म्यालाच राम म्हटलेलं आहे, आणि तो आत्मा रामरूपानं तुमच्या आतमध्ये आहे, हृदयामध्ये आहे. तैसा हृदया माझे मी रामो, असता सर्व सुखाचा आराम, आणि का भ्रांताशी काम विषय. अरे सर्व सुखाचा आराम असा जो राम तुमच्या हृदयात आहे, आणि त्याला ओळखायचं सोडून आम्ही भटकून राहिलो इकडे तिकडे. इकडे काही भेटेल काय, तिकडे काही, या कीर्तनात काही सापडेल काय, त्या कीर्तनात काही सापडेल काय, पूजा केल्याने सापडेल काय, तीर्थयात्रा सापडेल काय. अबा बाबा 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 बाबा, जन्मल्यापासून आतापर्यंत भटकूनच राहिलं. देवाला सापडला काय, का नाही सापडला. भक्तीच नाही, नामच नाही, आणि नामाशिवाय भक्ती नाही. कारण नाम हाच देव आहे, नाम हाच देव आहे. नाम आणि देव अलग नाही. बरोबर आहे. मग पहा, गाळव चंदनाचे ओझे वाहतो, पण त्या चंदनाच्या सुवासातील रहस्य त्याला तो समजत नाही. त्याप्रमाणे माझ्या भक्तीशिवाय विद्या आणि शास्त्र वाचणे ते भारवाहक आहे. माझी भक्ती नाही ना, मग तुम्ही विद्या कितीही प्राप्त करा, तुम्ही किती शास्त्र वाचा. शास्त्र म्हणजे आबा बाबा बाबा बाबा, हे शास्त्रच आहे. काय आहे हे, शास्त्रच आहे. ज्ञानेश्वरी झालं, भागवत झालं, आणखी काय म्हणते झाले, अभंग गाथा झालं, नामदेव गाथा झालं, गुरुचरित्र झालं, हे सर्व शास्त्र आहे. नवनाथ झालं, पुराण झालं, हे सर्व शास्त्र आहे. पण तिच्यामध्ये भक्ती नाही. मग शास्त्र वाचून तरी काय फायदा. मग माझ्या भक्तीशिवाय शास्त्र वाचणे ही केवळ विद्या किंवा शास्त्र वाचणे हे केवळ भारवाहक आहे. फुकट भार आहे तो डोक्याला. भार ओझं कधी डोक्यावर ठेवलं 50 किलोचं, रात्रभर सहन होईल काय. मग हे तुम्ही एवढं करून राहिले, हे काय भार आहे. तुम्ही जे काय करू राहिले हे भार आहे. नाही म्हणत, शास्त्र सांगते. शास्त्रावर भरोसा ठेवा, माझ्यावर भरोसा ठेवायचा नाही.
मी पहिले सांगतो, मी येडा माणूस आहे, आपल्यावर भरोसा ठेवायचा नाही. कोण सांगितलं? शास्त्रात सांगितलेलं आहे. मग शास्त्रावर भरोसा ठेवा. हिच्यात जर सांगितलं आहे भारवाहक आहे, तर मग भारवाहकच आहे, हो म्हणावंच लागेल तुम्हाला. भगवंताचे शब्द आहे. मग भक्तीशिवाय, माझ्या भक्तीशिवाय विद्या आणि शास्त्र पढणे हे केवळ भारवाहक आहे. आणि माझ्या भक्तीशिवाय शरीर शोषणाआधी, ऐकून घ्या, आता काय सुरू आहे? कुंभ, कुंभ मोठ्यानं म्हणा ना, कुंभ. हां हां बरोबर आहे, एकादशी आहे ना, त्याच्यामुळे आवाज काही निघत नाही. हां अरे एकादशी आवाज निघत नाही, खोलखोल 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 जातो ना, मग तो खोलत जातो, तो इथंच राहतो, तो बाहेर काही निघत नाही. हां काही हरकत नाही. पहा किती भगवंतानं सुंदर उदाहरणं दिले. आणि याचा जर विचार करणार नसाल तर त्याचा काहीही फायदा नाही. मनुष्य जन्म हा एकदाच मिळतो. पहिले सांगितलं, हा मनुष्य जन्म गमवू नका. माणसं घेत नाही, सोडून द्या, काही जरूरत नाही. तुम्ही तरी लक्षात घ्या, कारण परिस्थिती एवढी खराब झाली जगाची, कधी काय होईल सांगता येत नाही. कधी मनुष्याला मरण येईल सांगता येत नाही. आणि ते दिवस कलियुगाचे आहे, संपण्याचे दिवस आता बिलकुल जवळ आले. या वर्षीच काय धिंगाणा होतो पहा. सर्वांना कान आहे की नाही? सर्वांना कान आहे की नाही? काय एखाद्याला कान नशी नाही? हां मलाही कान पण ऐकू येत नाही. आहे ना सर्वांना कान? हां हे वर्ष अतिशय कठीण आहे. आणि या 12 महिन्यात कोणाचं काय होईल सांगता येत नाही. कोणाचं काय, तुमचं तर 16, पण जगाचं काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून कल करे सो आज, आज नहीं इस बखत. अरे निकल जाएगा, स्वास्थ्य करेगा कब? अरे काल नाही केलं तर आज करा, आज नाही आत्ताच करा, आत्ताच नाम घ्या. हा श्वास कधी निघून गेला तर बाबा रे कधी करणार? जन्म खलास होऊन जाईल. पुन्हा 184 मध्ये तुम्हाला अडकावं लागेल. जन्म मृत्यू, जन्म मृत्यू, जन्म मृत्यू, दुःखच दुःख. आता सांगा ना, जन्मल्यापासून आतापर्यंत तुम्हाला किती दुःख भोगावं लागलं? बोलत जा. कोणी जन्मल्यापासून आतापर्यंत सुखी आहे का हो? याच्यातलं कोणीतरी एखादा? नाही, आम्ही जन्मल्यापासून आता मस्त मजेत आहे, काही फिकर नाही, खाओ प्याव मजा करा, असं आहे का कोणी? अरे बोला, आहे का? किती त्रास, माय मेला, बाप मेला, भाऊ मेली, बहीण मेली, नवरा मेला, आबा मेला, अमुक मेला. अरे अरे दुःख आहे का नाही? मग जन्म घेणं मरणं याच्यामध्ये जे हे दुःख चालूच राहणार आहे. त्याच्याकरता पुन्हा आम्हाला जन्माला यायचं कामच नाही. पण ज्या वेळेस तुम्ही नाम घ्याल, भगवंताची प्राप्ती करून घ्याल, त्यावेळेस तुम्हाला जन्माला यायचं काम राहणार नाही. एवढी मोठी भगवंताच्या नामात काय आहे? ताकद आहे. ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी गगनाहुनी वाळ. अरे गगन म्हणजे आकाश. हे आकाश केवढं पाहावर. या आकाशात काय आहे? काय नाही. चंद्र आहे, सूर्य आहे, तारांगण आहे, स्वर्ग, मृत्यू, पाताळ, अमुक टमुक आणि ढमुक. किती आहे? किती आहे? आणि आपणही ती येतच आलो. एवढं मोठं आभाळ आहे. या आकाशापेक्षाही मोठं नाम आहे. घ्या, आकाशापेक्षाही मोठं नाम आहे. मग आकाशापेक्षा जर नाम मोठं असलं आणि त्या नामाचा जर आम्हाला अनुभव आला तर आम्ही सुद्धा आकाशापेक्षा मोठं होऊ का नाही? बोलत जा. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलं, ज्ञानदेव म्हणे काय काय म्हटलं गे? ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाळ आणि गगनाहुनी वाळ. एवढं मोठं नाम आहे ते. आणि तेवढे तुम्ही आहात. एवढी मोठी पावर, शक्ती भगवंताच्या नामात आहे. हां हां कितवं चालू होतं? 4थं की 5वं? अरे सांगा ना. हां हां 4थं काय? लक्षात आहे का सर्वांच्या? तिकडे काही लक्षात नाही. या कोपऱ्यात बी काही लक्षात नाही. इकडे आहे ना? हा इकडे लक्षात आहे. पहा,
जर भक्ती नसेल तर गोष्ट झालं. बरं आपलं काय चालू आहे, भक्ती नसेल तर, बरं. मग भक्ती नसेल तर भक्तीशिवाय शरीर शोषणाआधी जे मोठे तप मनुष्य करतो तो जणू काय पूर्वसंचितानुसार पापच भोगतो. जे 12-12 वर्ष 20-20 वर्ष 30-30 वर्षापासून जप करून राहिले माहिती का तुम्हाला, दर्या खोऱ्यामध्ये जंगलामध्ये हिमालय पर्वत पहा महा अरे म्हणा ना कुंभ, अरे हो आम्ही गेलो काय इतक्या लांब, अरे गेलो काय, आपल्याजवळ सर्वात सोपी वस्तू आहे भगवंताचं. मग काय करतात हे जपी तपी लोक आहे की नाही, जपी तपी योगी लोक काय करतात, शरीराला जाळतात. शरीराला जाळता म्हणजे शरीराला जाळता याचा अर्थ की रात्रभर झोपत नाही. रात्र म्हणजे त्याचा दिवस. रात्री उठतात, थंड पाण्यानं आंघोळ करतात, बरोबर आहे, आणि जपाला बसतात. हिवाळ्यामध्ये थंड पाण्यानं आंघोळ, उन्हाळ्यामध्ये चारी बाजूनं जगरं फेटवतात आणि तिच्यात बसतात. कारण तप आहे ते. म्हणजे शरीराला काय देऊन राहिले, ते त्रास देऊन राहिले. शरीराचा जो अहंकार हा अहंकार नाहीसा होण्याकरता ते काय देऊन राहिले, शरीराला त्रास देऊन राहिले. म्हणून हा शब्द घातलेला आहे याच्यात की भक्तीशिवाय शरीर शोषणाआधी जे मोठे तप मनुष्य करतो तो जणू काय पूर्वसंचितानुसार पापच भोगतो. काहीतरी मागच्या जन्मात त्यानं पाप केलं म्हणून तप करून राहिला या जन्मात. मी म्हणत नाही बरं, लिहून ठेवलेलं आहे, वाचा. पण तुमचं एवढं भाग्य मोठं की तुम्हाला तप करायचं, संसारात राहून तुम्ही जीवाचा उद्धार करू शकता. फक्त काय करायचं आहे, फक्त काय करायचं आहे, फक्त नाम कानावर पडायचं आहे. एकदा नाम कानावर पडलं की बाकीचे काही हे करायची आवश्यकता नाही. कळलं? कारण सर्व भक्तीचं सांगितलेलं आहे याच्यात. भक्ती जर नसेल तर काय काय होऊन राहिलं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. पुन्हा वाचून दाखवतो. भक्तीशिवाय झोपत नाही कोणी. जर झोप येत असेल तर डोळे ताणून हे करा, असे डोळे ताणायचे आणि माझ्याकडे पाहायचं. झोप येत असेल तर आणि मला समजते कोण झोपते कोण गुंगते. नाही तर काही काही बळजबरी झोपू नका म्हटलं असे करता, म्हणजे आम्ही झोपलो नाही पण गुंगतात. आहे की नाही तसे. मी ओळखतो ना कोण आहे, मला माहीत आहे. तर पुन्हा पहा, भक्तीशिवाय शरीर शोषणाआधी जे मोठे तप मनुष्य करतो तो जणू काय पूर्वसंचितानुसार पापच भोगतो असे समजावे. का? कारण ती तपाची क्रिया सत्स्वरूप होत नाही. तपाची क्रिया सत्स्वरूप होत नाही म्हणजे किती तप केलं त्याला भगवंताचं सत्य स्वरूप कळत नाही. म्हणजेच भगवंताचा अनुभव त्याला येत नाही. सत्स्वरूप, कारण भगवंत सत आहे. सत्स्वरूप कोणाचं आहे? फक्त भगवंत सत्य. भगवंत सोडून बाकीचे सर्व असत आहे, खोटे आहे. कारण भगवंताच्या सत्स्वरूप त्याला कळत नाही. म्हणून ती तपाची क्रिया कशी असते? फोलकड असते, त्याचा काही फायदा होत नाही. की झाले? आता पुढचं पुन्हा, माझ्या भक्तीशिवाय जर भक्ती नसेल तर माझ्या भक्तीशिवाय जे जे साधन करावे ते आपल्या भोवतीच कोस करून राहणाऱ्या किड्याप्रमाणे समजावे. पहा किती सुंदर शब्द आहेत. माझ्या भक्तीशिवाय जे जे साधन करावे, जर भक्ती नसेल आणि तुम्ही कोणतंही साधन केलं, साधनं किती आहेत मी तर तुम्हाला 5-7 सांगतो, पण तुम्ही कितीही साधन करा, जप करा, तप करा, व्रत वैकल्य करा, हठयोग करा, कीर्तन करा, प्रवचन करा, पारायण करा, सप्ते करा, दानधर्म करा, तीर्थयात्रा करा, कोणाला खाऊ घाला, दान करा, अमुक करा, टमुक करा, ढमुक करा. बरोबर आहे? बोटावर मोजण्यासारखेच.
पण हिच्यात काय सांगितलेलं आहे, माझ्या भक्तीशिवाय जे जे साधन करसान, तुम्ही जे जे करसान, तुम्ही जे करसान, तुम्ही घरी जे जे करता ते ते स्वतःच आपल्या भोवती कोशकिड्याप्रमाणे समजावे. कोशकिळा माहिती आहे का तुम्हाला? कोशकिळा असतो, तो काय करतो, स्वतःभोवतीच कोश तयार करतो आणि कोश तयार केल्यानंतर तिच्यातच राहतो आणि शेवटी तिच्यातच मरून जातो. हे माहिती आहे सर्वांना? माहिती आहे सर्वांना? तसं हे आहे, तसं हे आहे. हां, तुम्ही किती साधनं करा, कितीही साधनं करा, बरोबर आहे, किती साधनं करा, तुमच्या घरी जे जे तुम्ही कराल ते सर्व साधनं करा, तुम्ही जमणार नाही. कोश किड्याप्रमाणे आहे ते, त्याचा काही फायदा नाही. पुन्हा वाचून दाखवतो पहा. माझ्या भक्तीशिवाय जे जे साधन करावे ते ते स्वतंत्र आपल्याभोवती कोश करून त्यात राहणाऱ्या किड्याप्रमाणे समजावे. कारण भक्तीशिवाय जी क्रिया करावी ती आपल्याला बंधनकारक होते. जर भक्ती नसेल आणि तुम्ही कोणतीही क्रिया केली, जपाची तपाची याची, हे काय होते, स्वतःला बंधनकारक होते. स्वतःला मनुष्य काय करतो, बांधून टाकतो, बंधनकारक होते. का? कारण तुम्हाला भक्तीचं वर्मच माहीत नाही, भक्तीचं माहीत नाही काय आहे तर, बरोबर आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे माझ्या भक्तीशिवाय जे काय केले असेल ते सर्व अप्रमाण. भक्ती नाही ना, मग तुम्ही जे जे काय करसान ते मला अप्रमाण आहे, मला मान्य नाही. भगवंत सांगतात उद्धवाला, तू काही कर, तू जे जे करशील जन्मल्यापासून मरेपर्यंत ते सर्व अप्रमाण आहे, मला मान्य नाही. आणि आम्हाला हेच पटते. कीर्तन, प्रवचन, पारायण, सप्ते, दानधर्म, वा 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 बुवा काय मस्त कीर्तन करतो, पण तो पैसे घेऊन जातो हे नाही समजत तुम्हाला. भागवत करतो 50,000 घेऊन जातो हे नाही समजत तुम्हाला. अरे नाम विकत की फुकट, बोला, नाम विकत की फुकट? फुकट. मग आम्हाला फुकट नाही पाहिजे, कारण फुकटला किंमत नसते. पैसे दिले की मग किंमतवान महाराज. जो जास्त पैसे देतो तो महाराज मोठा. किती अज्ञान आहे, अरे किती अज्ञान आहे जगात पहा. मग तात्पर्य माझ्या भक्तीशिवाय जे जे काही केले असेल ते सर्व अप्रमाण. आता त्याच शुद्ध भक्तीचे स्वरूप श्रीकृष्ण सांगतात. आता भक्ती कशाला म्हणतात, स्वतः भगवंत आपल्या मुखानं सांगतात. माझ्यावर विश्वास ठेवायचा नाही, भगवंतावर विश्वास ठेवा, श्रीकृष्णावर विश्वास ठेवा. आणि भगवंत काय सांगतात ते पहा. आता मी बकबक केली, बळबळ केली, बरोबर आहे. मग काहीला इथं बसणाऱ्या काहीला पटलं असेल, काहीला नाही पटलं असेल. हा बुवा काय सांगतो, काही सांगतो, बरं नका ऐकू माझ्या म्हटलं. पण भगवंताच्या म्हटलं तर ऐकाल की नाही. आणि जर भगवंताच्या म्हटलं ऐकलं नाही तुम्ही का मेले, तर भगवंत सोडणार नाही, यम सोडणार नाही, भगवंत नाही येणार, यम. मग यमाचे यमदंड बैसतील माथा, आणि ते तुझं सोडविता कोण आहे, बरोबर आहे. म्हणून आता भगवंत काय म्हणतात ते ऐका. मी नाही सांगत, वाचून दाखवतो पहा. जागी आहे सर्व? हां, काय तुम्ही तो असे बसेल आहे. अरे थोडंसं हसा, जोरात हसलं तर चांगलं होतं की नाही. जितकं हसतं तितकं हसलं पाहिजे. झालं, गेलं गुंगा. पहा. आवडीने हरीची कथा श्रवण केली. हरीची कथा श्रवण करतो ना, ऐकतो ना आपण. आवडीने हरीची कथा श्रवण केली किंवा नाना प्रकारचे चरित्र गायले असता. आता आपण सप्त्या किंवा पारायणात, सप्त्यामध्ये कशा करता जातो, भगवंताचे गुण ऐकण्याकरता, भगवंताची कीर्ती ऐकण्याकरता, भगवंताच्या कथा ऐकण्याकरता, भगवंतानं काय काय खेळ केले ते ऐकण्याकरता ऐकले असता. किंवा माझ्या स्वरूपामध्ये उहापोह निरंतर हृदयात ठेवला असता,
त्यामुळे चित्तात पालट होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट. पारायण कशा करता, सप्ते कशा करता, भागवत कशा करता, तुमच्या आतमध्ये जे मन आहे ते चित्त आहे, या चित्तात पालट झाला पाहिजे, या चित्तात बदल झाला पाहिजे. मग तुम्ही जन्मल्यापासून आतापर्यंत सप्तपारायण होतातच दरवर्षी इथं. मग तुमच्या चित्तात बदल झाला काय सांगा बरं. एक तर दाखवा मला, एक दाखवा इथं की बाबा माझ्या चित्तात बदल. मी जन्मल्यापासून आतापर्यंत पारायण सप्ते भागवत ऐकून राहिलो, माझ्या आता बदल झाला बरं. पहा बरं मी पहिला कसा होतो ना आता. असं आहे काय? आहे का कोणी? अरे हो म्हणा. आहे मी सोडून दिले ते वाचणार झाला का चित्तात बदल? चित्तात बदल झालाच नाही. नामाशिवाय चित्तात बदल होणे नाही. लक्षात घ्या, लक्षात घ्या. आणि तुम्ही तर म्हणता झाला नाम घेतलं नाही तर चालू म्हणजे काही फोका आणता तुम्ही तर. नाम घेतलं नाही चित्तात बदल कसा होईल? अरे होतच नाही. हा, नाम घ्या आपोआप चित्तात बदल होतो. बरोबर आहे, बरोबर आहे. हां, मी नाही म्हणत, भगवंत सांगतात. आणि त्याच्याच करता हे भागवत असते. भगवंताचे गुण नाही काय, त्याचं गुण ऐकायचे, कीर्तन ऐकायचं, गुणवर्णन ऐकायचं, कथा ऐकायच्या. त्याच्यामुळे आपोआपच चित्तात बदलतो. आणि चित्तात बदल झाला, चित्तात पालट झाला की डोळ्यामध्ये अश्रू येतात, कंठ दाटून येतो, तो गळबळ लोळतो, कधी कधी नाचतो, कधी कधी पावल्या करतो, कधी कधी भरभर अंगावर काटे येतात. त्याला म्हणतात चित्तात बदल होणे. झालं काय असं? भागवतात तुम्ही कधी उड्या मारल्या काय? अरे त्या बोलायच समजत नाही. तो बुवा काय म्हणे, अरे हे बाई काय अशी करते, कारण ते बोलायच माहीत नाही हे काय. नामाचा प्रताप त्या बोलाच माहीत नाही. हां, ते सरळ म्हणता अंगात येते. आता अंगात येतं, अंगात येणार का हे? हां, आणि त्याचं वर्णन ज्ञानेश्वरी सुद्धा केलेलं आहे, भागवतामध्ये सुद्धा केलेलं आहे. जेवढे शास्त्र आहेत त्या सर्व शास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलं आहे. त्याला म्हणतात अष्ट सात्विक भाव, किंवा त्याला म्हणतात अवस्था. नामानं अवस्था होते. त्या बाईला झाली अवस्था, त्या बाईला झाली, ती बाई रडली, ती बाई मस्त भगवंताच्या नामामध्ये मस्त गुम झाली होती. देहाचं भान त्या ठिकाणी राहत नाही, कारण तो भगवंताशी काय होऊन जातो, एकरूप होऊन जातो. त्या जीवाचा उद्धार होतो. आणि तसं नसेल तर मग आता सांगितलेले एवढे 5 कारणं बसा भोगत. कळून राहिलं काय? हां, आता भगवंत सांगतात ते आहे का पहा. हां, ओप निरंतर हृदयात केला असता त्यामुळे चित्तात पालट होतो, त्यामुळे माझी भक्ती उत्पन्न होते. त्याला भक्ती म्हणतात. त्याला भगवंतानं भक्ती म्हटलेलं आहे. भजनात आनंद प्रेमाने मोठ्या आवडीने माझी नामे गातात, मोठ्या भक्तिभावाने रंगून जातात. भक्तिभावाने नाचतात, भक्तिभावाने रंगून जातात. आणि रंगून गेल्यानंतर ते नाचतात, आपोआपच नाचतात. ते ज्याला नाचता येत नाही ते सुद्धा आपोआपच त्या तालावर नाचतात. त्याला भक्ती म्हणतात. आणि ही भक्ती भगवंताला मान्य आहे. बाकीचं सोंग भगवंताला मान्य नाही. हो म्हणा का नाही म्हणा, बरोबर आहे. अंतःकरणातून प्रेमाची काय येते, उसळी येते. हा, केवढी मोठी ताकद आहे. नामस्मरण करता 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 आतमधून उसळी येते. म्हणजे इथून काय होते, उसळी येते. आता ते उसळी आली की ते कुठे येते, बाहेर. आहे का नाही? उसळी कुठे येते, आतमधून. अरे हे बा, तुम्हाला सांगा मला, ऐकून घ्या. शेपूची भाजी खाल्ली, डकार कुठून येतील, आतून की बाहेरून? अरे बोला ना, आतून. शेपूची भाजी खाल्ली, डकार कुठून येतील, आतून.
भूक लागली आतून का बाहेरून? आतून. बरोबर आहे. आणि देव? देव बाहेर. देव बाहेर. देव कुठे आहे? तो सुद्धा आतच आहे. मग त्याचं नामस्मरण करता 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 वृत्ती पालटते आणि एकदम ती वृत्ती उफाळते. आणि ती वृत्ती उफाळल्यानंतर आपोआपच त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. त्याचा कंठ दाटून येतो. त्याचे हातपाय थरथर कापतात. तो गदगदा रडतो. कधी हसतो कधी रडतो. कारण त्याला त्याचं चित्त त्याचं मन त्या भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झालेलं असते. आणि हाच अनुभव गवळणींना आला, गोपिकांना आला. लक्षात घ्या. समजलं काय? हाच अनुभव गवळणींना आला आणि गोपिकांना आला श्रीकृष्णाच्या काळात. कारण भगवंतानं श्रीकृष्णानं हेच नाम कोणाला दिलं? गवळणीला. मायाला नाही दिलं, बापाला नाही दिलं, भावाला नाही दिलं. कोणाला दिलं? गवळण. हा, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली. तहान बी नाही, भूक बी नाही, काहीच नाही, काही. तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, नको वाजवू श्री हरी मुर. म्हणजे मुरली कोणती? नामरूपी मुरली. नाम हेच मुरली. ते एकदा वाजली यातून की तहान नाही, भूक नाही, काही नाही. त्याला देहाची सुद्धा आठवण राहत नाही. पुढे काय? पुढे काय? अरे पाटणे काय गवळणे? हां, करीत होते मी कामधंदा, करीत होते मी कामधंदा, तेथे मी गळबळली रे, नको वाजवू श्री हरी. तिथं मी कामधंदा करता 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 गळबळ 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 लोळायला लागली भगवंताच्या नामस्मरणात. कामधंदा करता करता. कोण? गवळण. असं प्रेम निर्माण झालं पाहिजे भगवंताविषयी. आणि ते आतून निर्माण होते केव्हा? नामाच्या साह्यानं. माझी भाषा साधी आहे बरं. मी काही असं तुम्हाला काही असं मोठ्या मोठ्या बुवाच्या भाषेतून नाही बोलत, साध्या भाषेत सांगतो. बरोबर आहे? पहा, अंतःकरणातून प्रेमाची उसळी आल्यामुळे त्या भरसवेत रंगात येऊन गाता झाले नसतात. त्यामुळे मनात जो भक्तिप्रेमाचा पाझर फुटतो, त्याच्यामुळे जे भक्तिप्रेम पाझर फुटतो, आतमधून पाझर फुटला की काय होते? काय होते? डोळ्यातून हिच्यात दिलेला आहे, पाझर फुटतो. तो बाहेर व्यक्त होणाऱ्या स्थितीवरून स्पष्ट दिसतो. बाहेर तुमच्या शरीरावरून तो स्पष्ट दिसतो की याला अवस्था झाली, याला आत्मस्वरूपाचा बोध झाला, याला अनुभव आला. अंतःकरणातून सुख उत्पन्न झाले. तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं मी, अंतःकरणातून सुख उत्पन्न झाले की बाहेर रोमांच उभे राहतात. रोमांच म्हणजे बरोबर 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 अंगावर काय येतात? अनुभव का बिना अनुभव? मग तुम्ही भागवतात गेले, तुमच्या अंगावर काटे आले? आले काटे? नाही आले. यायला हे ना भरभर काटे येतात ना. म्हणजे तुमची भक्ती कच्ची, काहीच फायदा नाही. पहा, अंतःकरणात सुख उत्पन्न झाले की बाहेर रोमांच उभे राहतात. आणि रोमांच उभे राहिली त्या आत्मानुभव सुखाची गोळी, त्याला आत्मानुभव म्हणतात, त्याला आत्म्याचा अनुभव म्हणतात, त्याला स्वरूपाची प्राप्ती म्हणतात, त्याला जीवाचा उद्धार म्हणतात, त्याला आपलं स्वरूप ओळखणं म्हणतात. मग असं झालं, आत्मानुभव सुखाची गोळी डोळ्यातून प्रेमाश्रूच्या रूपाने वाहू लागते. गळगळ 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 डोळ्यातून काय येतात? अश्रू येतात बुवा. मग आम्ही भागवत ऐकतो पण आमच्या डोळ्यात अजून बी एक बी अश्रू नाही आला. मस्त भागवत झालं की घरी येता मस्त जेवण, कीर्तन ऐकलं बुवानं, मस्त कीर्तन.
माय सकाळी लवकर उठणं आहे. अरे कशा करता? भागवत कशा करता? हा आनंद उपभोगण्याकरता, अष्टसात्विक भावाचा आनंद उपभोगण्याकरता. आणि तो नामाशिवाय येत नाही. एखादा बुवा म्हणेल की नाही ते काही खोटं आहे, त्या बुवाला वाचून दाखवा. हे भगवंताचे शब्द आहे. आणि याला जर चुकीचं म्हणशील, पुन्हा आमच्या गावात कीर्तनाला यायचं आहे, काही करायचं नाही. बोला, तोंडात देणं भगवंतानं तोंड गेलं बोलायले. तुम्ही कितीक पटीनं लाख महत्त्वाचे आहे तुम्ही, बरोबर आहे. हां, त्या आत्मानुभव सुखाची गोडी डोळ्यातून प्रेमाश्रूच्या रूपाने वाहू लागते. माझ्या भक्तीच्या आवडीने अहम आणि सोहम या दोन्ही दुव्यांची अभिमानाची बेडी सुटते आणि विषयाची गोडी नाहीशी होते. त्यावेळचे चिन्ह हेच. ज्या वेळेस भक्ती कशाला म्हणतात हे सांगू राहिले, त्या भक्तीचं चिन्ह सांगितलेलं आहे, असं व्हायला पाहिजे. मग त्यावेळचं चिन्ह हेच की शरीर रोमांचित होते, म्हणजे बरोबर अंगावर काटे येतात, नेत्रात आनंदाश्रू वाहू लागतात, बरोबर डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि हृदयात परिपूर्ण आत्मानंद भरून राहतो. त्या आत्म्याचं आतल्या आत दर्शन होते. कारण तू कुठं आहे? आत आहे. भगवंत कुठं आहे? आत आहे, बाहेर नाही. आतापर्यंत कोणत्याही संतानं भगवंत बाहेर आहे असं सांगितलेलं नाही. सांगा बरं, कोणत्या संतांनी सांगितलं की भगवंत देव बाहेर आहे? एक तर सांगा. प्रत्येक संतांना सांगितलं की देव तुमच्या हृदयात आहे. तैसा हृदया माझे रामू आहे ना. राम कुठे? तुमच्या हृदयात आहे. हृदय बंदीखाना केला आणि आता कुठे बाहेर गे? आत विठ्ठल. हां, कुठे शोधिशी रामेश्वर, अरे कुठे शोधिशी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून. कुठे आहे? आत की बाहेर? आणि आम्ही ढूंढतो कुठं? कुठे ढूंढतो? देवाला कुठं पाहतो? बाहेर. आणि कुठे आहे तो? मग इतक्या जणातून एकानं विचारावं नाही बुवाला का हो देव तर संत तर सांगता देव आत आहे, मग तुम्ही आम्हाला अनुभव आणून देता का? हां, दिला का अनुभव आणून एखाद्या बुवानं? अरे बुवालाच माहीत नाही हे. बुवा बी बाहेरच पाहतो आणि बाहेरच पैसे घेतो. मात्र टाकायच्या वेळेला चुपचाप टाकतो खिशात. काही घेणं देणं नाही. कोणाला? बुवाला. आहे की नाही ही परिस्थिती? आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं किती पैसे घेतले सांगा? बोला. बरं, जाऊ द्या. तुकाराम महाराजांनी किती पैसे घेतले? एकनाथ महाराजांनी किती पैसे घेतले? आणि तुमच्या गावातले बुवा किती पैसे घेतात? बोला ना, घेतात की नाही? कठीण आहे. याला अज्ञान म्हटलेलं आहे, याला अंधश्रद्धा म्हटलेली आहे. अंधश्रद्धा लक्षात घ्या. हां, आनंद उभे राहतात आणि हृदयात परिपूर्ण आत्मानंद भरून राहतो. त्यावेळी दोन्ही नेत्र विस्तृत होतात. दोन्ही नेत्र विस्तृत होतात म्हणजे प्रत्येकाची अवस्था कशी? नाम घेतल्यानंतर प्रत्येकाची अवस्था कशी असते? अलग 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 अलग. काही अंगावर बरोबर नुसते काटेच येतात, काही फक्त रडतातच, काही शांत असतात, नुसतं डोकं खाली टेकवतात. प्रत्येकाची अवस्था कशी आहे? अलग अलग आहे. काहीचे डोळे विस्तृत होतात म्हणजे थोडे मोठे होतात. डोळे जरी उघडले तरीसुद्धा त्यांना समोरचं दिसत नाही, कारण भगवंताचं स्वरूप त्यांच्या डोळ्यासमोर असते. हे कोणती दिसणार नाही. दोन्ही नेत्र विस्तृत होता आणि त्याच्या तोंडावरचं तेज चमकू लागते. या तोंडावर तेज येते, चमकते. पहा केवढी मोठी नामात ताकद आहे. आणि सदा सर्वदा सुप्रसन्न दिसतात, हमेशा खुश. आता वैष्णव मेळावा होतो किंवा गुरुपौर्णिमा येते. आता जितक्या लोकांनी नाम घेतलं, हां, इतके लोक हसत आले की रडत आले तिथं? बोला. हां, नाही एखादा रडला की नाही? सर्व कसे असतात? खुश. सर्वांच्या तोंडावर आनंद चमकतो. तिथं दुःख कोणीच राहत नाही, दुःखी कोणीच राहत नाही.
कोणाच्या तोंडावर असं दुःख नसते त्या ठिकाणी. आनंदाने येतात, तो आनंद उपभोगतात आणि शेवटी जेवण केलं की घरी परत येतात. तरी तो आनंद 2-4 दिवस कायमचा जसाच्या तसाच राहतो. अनुभव का बिना अनुभव? कठीण आहे. केवढं लिहून ठेवलं हो. संतांनं किती उपकार केले जगावर आणि आम्हाला त्याची किंमत नाही. आम्हाला काय म्हणा, आता ते बुवालाच कळत नाही बिचारायला, तर तुम्हाला काय सांगणार आहे? बुवालाच कळत नाही. बुवा तुम्हाला काय सांगणार आहे? हां हां. देहाचे भान स्फुरेनाशे होते. देहाचे भान स्फुरेनाशे होते म्हणजे देहाची त्याला आठवण राहत नाही. बस 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 तू पुढे हां पुढे हां बस 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 आवरून घ्या. बस 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 बाबा बस आवरून घ्या. देहाचे भान स्फुरेनाशे होते. याला अंगात म्हणता का? याला म्हणता जीवाचा उद्धार. नामान ऐकून घ्या. नामानं अशी अवस्था होते. असं व्हायला पाहिजे. ऐकून घ्या ऐकून घ्या. बस बस ते ठेवा पुढे. हां बस 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 आवरून घ्या आवरून घ्या. ऐकून घ्या ऐकून घ्या. नंतर बसा अवस्थेला. ऐकून घ्या ऐकून घ्या. डोळे उघडा उघडा डोळे ऐकून घ्या. हां हां. याला काय म्हणतात? अवस्था. याला म्हणतात अष्टसात्विक भाव. ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलं ऐशे सात्विकही 8 भाव परस्परे वर्त तसे देव आणि तेथे ब्रह्मानंदाची जीवा रावीनवा फावली. याला ब्रह्मानंद म्हणतात, याला आत्मानंद म्हणतात. बरोबर आहे? हां. मग पहा, देहाचे भान स्फुरेनाशे होते. त्याला या देहाची सुद्धा आठवण राहत नाही. ऐकून घ्या ऐकून घ्या. ऐका. डोळे उघडा आता. डोळे उघडा. हां उघडा डोळे. हां बस उघडा डोळे उघडा. हां. त्याला देहाची आठवण राहत नाही आणि मन भगवंताच्या ठिकाणी रंगून जाते. गोपीचं उदाहरण. श्रीकृष्णाच्या काळात गोपी होती की नाही? गवळणी होते की नाही? मग आता नाही काय? आताही आहेच. हे ज्यांना अवस्था होते ना त्या गवळणीच आहे भगवंताच्या काळापासून. तोच आनंद उपभोगून राहिले. पण नामाशिवाय नाही. याला भगवंताच्या काळात जायचं असेल श्रीकृष्णाच्या काळात त्यांनी नाम घ्या मोकळं व्हा. मी नाही म्हणत. कोण सांगते? शास्त्र. श्रीकृष्ण सुद्धा हेच नाम देत होतं. कोणाला? गवळणींना. अरे कोणाला दिलं नाही. माय बाप भाऊ बहीण कोणाला दिलं नाही. गोपिकांना दिलं. तेच ह्या गवळणी. भाषा कळून राहिली काय? नाही तर इथंच बसणार असं काय होते आहे की नाही? अरे हे सत्य आहे. हे सत्य आहे. याच्या व्यतिरिक्त सत्य जगात नाही. लक्षात घ्या. तुम्ही कुणीकडे गेले नाही जमणार. मग तो भगवंताच्या ठिकाणी काय करतो? रंगून जातो. जर माझी अशी भक्ती उत्पन्न न होईल म्हणजे अशी जर माझी भक्ती उत्पन्न झाली नाही तर विषयाची विरक्ती कशी जाणार बाबा? हां म्हणजे अशी भक्ती उत्पन्न व्हायला पाहिजे. आणि विरक्त झाल्याशिवाय तर माझी प्राप्ती होत नाही. नामानं मनुष्य विरक्त होतो. विषयाची विरक्ती नाहीशी होते आणि भगवंत म्हणतो माझी प्राप्ती होते. माझी शुद्ध भक्ती खरोखर पूर्णपणे ज्याच्या हाती आली. गॅरंटी दिली भगवंतानं. गॅरंटी दिली. अशी माझी भक्ती ज्याच्या हातात आली म्हणजे ज्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले, ज्याला अवस्था झाली, ज्याला नाम मिळालं. लक्षात आलं? तिन्ही शब्द एकच आहे. मग माझी शुद्ध भक्ती, याला शुद्ध भक्ती म्हणतात. माझी शुद्ध भक्ती पूर्णपणे ज्याच्या हातात आली त्याच्या लक्षणाचे वर्णन आणि पवित्रता आहे. तो किती
पवित्र आहे. भगवंत आपल्या मुखाला सांगतात तो किती पवित्र आहे मी सांगतो, आणि भगवंत आपल्या मुखानं तो किती पवित्र आहे हे सांगतात. हो, जो माझ्या भक्तीला लागतो तो तात्काळ पवित्र होतो. पहा, गॅरंटी. जो माझ्या भक्तीला लागतो तो तात्काळ पवित्र होतो. म्हणजे नाम घेतलं अवस्था झाली की तो पवित्र झाला. आता केवढी मोठी गॅरंटी आहे. कोण दिली गॅरंटी? भगवंतानं दिली की नाही. कशामध्ये आहे ते? शास्त्रात लिहून ठेवलेलं आहे. लिहून ठेवलेलं नाही की शास्त्रात. मग आमचा शास्त्रावर तर भरोसा आहे म्हणतो, आणि तो अनुभव आम्हाला नको. शास्त्रात काय अनुभव तर पाहिजे नाही, मग काय फायदा त्याचा? हां, मग जो माझ्या भक्तीला लागतो तो तात्काळ पवित्र होतो. इतकेच नाही तर त्याने त्रैलोक्यही पावन केले असे श्रीकृष्ण गर्जना करून म्हणाला. एवढंच नाही, त्रैलोक्य त्यानं पावन केलं. ज्याच्या मुखात नाम आहे त्यानं त्रैलोक्य पावन केलं. स्वर्ग मृत्यू पाताळे सर्व लोक पावन केले. एवढी ताकद भगवंताच्या नामात आहे. हां, मग ज्याच्या मुखात नाम असेल ते किती पवित्र झाले पहा. ते किती पवित्र आहे, आणि त्यांनी सर्व काय केलं? पवित्र केलं. आहे थोडेसे इथं कुठं? या गावात आळंदला. मग त्रैलोक्य जर पावन होते तर आळंद पावन होणार, पवित्र होणार नाही काय? हां, होणार नाही काय? व्हायलाच पाहिजे. त्रैलोक्यही पावन केले असे श्रीकृष्ण गर्जना करून म्हणाला. पुढचा श्लोक झोपायला राहिला काय? नुसतं वाचून दाखवतो. हाव, कोण म्हणते हाव? कोणतरी म्हटलं करू. 1 तास झाला काय? झाला? बरं, काय हरकत नाही. थोडं नाही, थोडं पहा, थोडं वाचून दाखवतो. श्लोक 24वा. याच्या पुढचं, अंगावर रोमांच ताठ उभे राहतात. अष्टसात्विक भावाचं वर्णन. नाम दिल्यानंतर असं होते. आता मी वाचून दाखवतो. असं अंगावर रोमांच ताठ उभे राहतात. धर्मबिंदू चमकू लागतात. म्हणजे बरोबर अंगाला काय येतो? घाम येतो. बरोबर आहे. चैतन्याने चित्ताला पाझर फुटते. चैतन्याने चित्ताला, चित्त म्हणजे मन, हे मनाला पाझर फुटते. मनाला पाझर फुटला की डोळ्यातून अश्रू आले. बरोबर आहे. चैतन्याने चित्ताला पाझर फुटते आणि त्यामुळे वाणीही सद्गदित होते. गदगद होऊन जाते वाणी. कंठ दाटून येतो, त्याच्याकडून बोलल्या जात नाही. बरोबर आहे. पोटात आनंद भरून आला म्हणजे दृष्टी अर्धोन्मिलित होते. अर्धे डोळे उघडे, अर्धे डोळे बंद, अशी त्याची दृष्टी होते. बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी जीवाची आणि शिवाची भेट होते. याला म्हणतात जीवाचा उद्धार. आत्म्याचा आणि परमात्म्याची भेट होते. आणि यालाच म्हणतात आमच्या हरिपाठात देव भक्त दोन्ही एकरूप झाले. मुडीचं संचले जैसे तैसे. देव आणि भक्त एकरूप होतात त्या ठिकाणी. म्हणजे जीवाची आणि शिवाची भेट होते नामानं. एवढी ताकद आहे. मग हरिपाठात खोटं लिहून ठेवलं काय? देव भक्त दोन्ही एकरूप झाले, मुडीचं संचले जैसे तैसे. म्हणा देव भक्त, चला चालत जा. झाले काय? अरे झाले काय? मग नुसतं म्हणणार व्हायला पाहिजे की नाही? कठीण रे बाबा, कठीण. आणि हेच सुरू आहे जगात. हेच सुरू आहे. म्हणून जगाला हा विषय कळत नाही. बरं पहा, जीव आणि शिवाची घट्टमिठी पडते. ध्येय ध्याता त्रिपुटी नाहीच होत. डोळ्यातून अश्रूचा पूर वाहू लागतो. गळीवर आलेला पोटात मावेनासा होतो आणि तो बाहेर उफाडतो. देहभान सुटून जाते. त्याला देहाचं भान राहत नाही. बरोबर आहे. तो मोठमोठ्याने आक्रोश करू लागतो. मोठ्याने कधी मोठ्याने रडतो. कधी धुमसू रडतो. कधी मोठ्याने रडतो. कोणाकरता? कशाकरता? अरे बाबा भगवंता, कितीतरी जन्म झाले, कितीतरी जन्मापासून मी तुला शोधतो आहे, पण तू सापडत नाही.
आता कसं सापडला म्हणून गदगद गदगद होतो आणि मोठमोठ्यानं रडू लागतो. बाहेर का आत? आत रडतो. बाकी याला वाटते हां हे बाई अशी काय करते, कळतच नाही ना हा विषय. हां ज्याप्रमाणे ब्रह्मसंबंध अंगात येऊन वेळ लागावे. ब्रह्मसंबंध माहिती आहे म्हणजे भूत. मग भूत लागते काय? नामानं भूत लागते काय? ऐकून घ्या, नामानं भूत लागते काय? आता नाही म्हणता, नाम काही घेणार नाही. वा अरे वा, नामानं भूत लागते काय? अरे हो का नाही? लागते, नामानं भूत लागते. हा, हे नामाचं भूत. पंढरीचे भूत मोठे येता जाता झळपी वाटे. हे पंढरीचं भूत आहे. येता जाता झळपलं की मग कंठ दाटून येतो, हातपाय भरभर भरभर हातपायावर अंगावर काटे येतात वगैरे वगैरे, ते लक्षण आहेच. हां हां मग ब्रह्मसंबंध अंगात येऊन वेळ लागावे त्याप्रमाणे त्याची अवस्था होते. हां रडणे आणि हसणे सोडत नाही. रडणे आणि कोणी हसते कोणी रडते. मग त्याला थांबवावं लागते. बाबा रे बंद कर बंद कर बंद कर बंद कर. त्यावेळी तो जागी होतो. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? असं आहे. तर आज एकादशीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलो नाही काय. तर माझी झालेली सेवा माझे सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या चरणी हे माझं प्रवचन मी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब संतान की जय. मी तुम्हाला